दादा नमस्कार. नमस्कार. 3 महिन्यापूर्वीच विधानसभा निवडणुका झाल्या आणि धक्कादायक असा निकाल लागला. महाराष्ट्रामध्ये वन वे भाजपची सरकार आली आणि आपल्या मतदारसंघामध्येही तुमचे कट्टर राजकीय विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांचा विजय झाला. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय सांगताल तुम्ही? आमच्या माणसाकडे जी काही मी सूचना त्यांना दिल्या होत्या त्या एकनाथ पवारला, त्या त्यांनी पाळल्या नाही आणि त्यामुळे मग मी बाहेरही निघालो नाही. कारण त्यांना सांगितलं ते लक्षात येत नव्हतं. लोक जे सांगतील ते ऐकत होते आणि थोडीशी आर्थिकही अडचण त्यांना आली, त्याच्यामुळे त्यांचा पराभव झाला. बाकी 100% निवडून येणारा माणूस होता. आता निकाल लागल्याच्या नंतर बरेच लोक तुमचे सहकारी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेले आहेत. बरेच कोण गेलेत, एखादा दोघं गेले असतील, बरेच नाहीत. ज्यांना तुम्ही मागच्या काळामध्ये नगराध्यक्षपद केले असे काही सहकारी जात आहेत, जसे दगडूभाऊ सोनकांबळे असतील किंवा रामराव पवार यांचे चिरंजीव असतील, ते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केले. कोणाचे? रामराव पवार माजी नगराध्यक्ष यांचे चिरंजीव आहेत, दगडूभाऊ सोनकांबळे आहेत, त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये. कसं आहे, रामराव पवारचं तर या वयामध्ये हे कामच नव्हतं. 40 वर्ष माझ्यासोबत राहिलेला माणूस आहे. त्यांना ही का बुद्धी सुचली अशी दुर्बुद्धी आहे म्हणावं लागेल, बुद्धी नाही. त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि एका चुकीच्या माणसाकडे ते गेले. आता त्यांना अनुभव तिथं त्याच्याजवळ गेल्यावर येईल, आज येत नाही. त्यांना किती मदत करते की वाटायला लागले. पण ते प्रताप आहे, कोणाला किती मदत करावं, कोणाला कुठं ठेवावं, कोणाला कुठं बसवावं, हे सगळं ते पाठ राहते त्याला. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील अशी एक शक्यता आहे. माझ्या माहितीप्रमाणे होत नाही. ह्या निवडणुका आता नगरपालिकेच्या होतील असं मला वाटत नाही. फार दिवाळीपर्यंत जातील. हे डिसेंबरला एखाद्या वेळेस होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर डिसेंबर तोपर्यंत निवडणुका होतील अशी मला तर काही अपेक्षा नाही. कारण वरचा गोंधळ संपला नाही, केंद्रातला गोंधळ संपला नाही, महाराष्ट्राचा गोंधळ संपला नाही. एवढी सगळी मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना 12-12 दिवस 15-15 दिवस सीएम नेमण्यासाठी लागतात. त्याच्यामुळं स्थिर सरकार नाहीच आहे. ना केंद्रातलं स्थिर आहे, ना महाराष्ट्रातलं स्थिर आहे. त्यामुळे यांची सोय झाल्याशिवाय ते नगरपालिका यांना बाकीच्या छोट्या निवडणुकीकडे कोण पाहायला लागले. बरेच आपण महाराष्ट्रातले किंवा नांदेड जिल्ह्याचं राजकारण जर बघितलं तर जे काँग्रेसचे पदाधिकारी होते किंवा इतर पक्षात होते, ते सर्व लोकांचा जे नेत्यांचा ओघ आहे ते भारतीय जनता पार्टी आहे. नेमकं काय कारण आहे काँग्रेस पक्षामधून सोडून जाण्याचं? एक तर हा वैयक्तिक विषय आहे. कोणाच्या सांगण्यावरून कोणी कोणता पक्ष बदलत नाही. ज्याला जो पक्ष आवडतो किंवा ज्या पक्षात त्यांना जा वाटतं त्या पक्षात ते जातात. पहिली गोष्ट म्हणजे नांदेडचं जे नेतृत्व होतं माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांचं, ते गेल्यामुळं सगळे थोडस काम तर त्याला घाबरले लोक. कारण नांदेडला काँग्रेसमध्ये नेतृत्वच राहिलं नाही जिल्ह्याला. त्यामुळे लोकांना वाटते मग आता आपल्याला वाली कोण. त्याच्यामुळे त्याही भीतीने लोक पक्ष बदलायला लागले. तुमची नेमकी भूमिका काय आहे? कारण तुमच्यावरही तुम्ही अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक होता, तुमचे ते नेते होते. माझे नेते ते आहेत, होते आणि राहणार आहेत. प्रश्न त्या माझ्या नेत्यांचा विषय नाही आहे. त्यांनी कोण्या पक्षात जावं हा त्यांचा विषय आहे.
आणि मला भेटायला परवा आले होते. माझे पाहुणे आहेत ते, त्यामुळे मला भेटले ती येऊन. माझी तब्येत बरोबर नव्हती उन्हाळ्यामध्ये. त्यांनी फार दिवसापासून त्यांचं चाललं होतं व नळगे साहेबांची प्रकृती बरोबर नाही, मला त्यांना भेटायचं आहे. त्या इथं फुलकुंडवार साहेब त्या दिवशी त्यांचं निधन झालं. त्या निमित्तानं ते तिथेही आले, मलाही भेटले, पुन्हा दर्गेलाही जाऊन आले. बाकी दुसरं काही राजकीय काही चर्चा झाली नाही. तुम्हाला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये येण्याचं निमंत्रण दिल्याची चर्चा झाली? अजिबात चूक आहे, अजिबात चूक. त्यांनी कुठलंही ते मला भारतीय म्हणजे भाजपमध्ये या असं ते म्हणाले नाही. स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत, बरेच जण पक्ष सोडून जात आहे. अशा वादळामध्ये तुम्ही येणारी स्थानिक स्वराज्य निवडणूक ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कशा पद्धतीने लढवण्याचं तुमचं नियोजन चालू आहे? नाही, ते तर नियोजन तर आता निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर लागते, त्याचं नियोजन आधीच लागत नाही. कोणाला जायचे, किती जाणार आहेत, किती राहणार आहेत, त्याला पर्याय काय, हे शेवटी सगळे संपल्यानंतर, विषय संपल्यानंतरच ते कामात येतील. आज त्याच्यावर कसं भाष्य करता येईल मला? कंधारची नगरपालिका हे अरविंद नळगे यांचा गड मानला जाते. तो गड येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे कायम टिकून राहील असं तुम्हाला वाटते का? जोपर्यंत माझं गाव, माझं शहर माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला कोणी हरवू शकत नाही. 100% माझी सत्ता येणार. कारण मला पाडायला गाव पाहिजे. ती समोरचा माणूस किती पैसेवाला आहे, त्याची कोणत्या पदावर आहे, त्याचं काही किंमत नाही माझ्या शहरात. लोकांना इथं शहरातला माणूस कोण पाहिजे ते लोक ठरवतात, माझं गाव ठरवते. आणि एक त्याची म्हण आहे, गावापुढे कुठलाही राव काही करू शकत नाही. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर परवीन पाटील चिखलीकर हे आपल्या घरी आले होते, अशी चर्चा होती. त्यामध्ये काही अशी राजकीय चर्चा घडली होती का? काही नाही, त्यांनी मदत करा म्हणून विनंती करायला आले होते. त्याचा काय प्रश्न आहे? ते तर कोणीही उमेदवार जर उभा राहिला, कोण्याही पक्षाचा राहिला, तर नळगे साहेब आम्हाला मदत करा म्हणून बोलण्यासाठी येतातच. त्याच्यात प्रवीण पाटील आला तर त्यात काय फार आश्चर्य करण्यासारखं काही नाही आहे. येणारे जे काही स्थानिक स्वराज्य निवडणुका किंवा आपल्या कंधार नगरपालिकेची निवडणूक जे असेल, ते नळगे विरुद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशीच होईल का? ते आज कसं सांगता येईल? ते नाही सांगता येणार आज. आता आम्ही तर लढणार होतो. आता त्यांनी कंधारमध्ये माणसं उभा करणार आहेत का न करणार आहेत हा विषय तर त्यांचा आहे. कारण ते स्वतःच आमदार झालेत, त्याच्यामुळे त्यांना या चिल्लर निवडणुकीमध्ये काही इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही. समजा असला तरी तयारी आहे माझी. नांदेडमध्ये जर बघितलं आपण, काँग्रेसचं नेतृत्व हे एक प्रकारे अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानं खिळखिळ झालेलं आहे. येणाऱ्या वेळेत म्हणजे आता पक्ष वाढवण्यासाठी तुमचा नेमका नेता आणि कुणाच्या नेतृत्वाखाली तुम्ही निवडणुका लढवणार आहात? तसं तर आमच्या प्रॉपरला म्हणण्यापेक्षा नांदेड जिल्ह्याला नेतृत्वच नाही आहे. फक्त आजपर्यंत आता माझं वय जवळजवळ 75 वर्ष संपलंय. या वयात कुठे पक्ष बदलावं असं मला स्वतःची इच्छा नाही. त्याकरता आम्ही जे काही आहे, माझ्या शहरापुरतं निवडणूक आहे, माझ्या शहरापुरतं राजकारण आहे, त्याच्याकरता बाहेर माझा काही विषय नसल्यामुळं मला काँग्रेसमध्येच राहायचं आणि काँग्रेसमध्येच राहणार आहे. ज्यावेळेस प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार होते आणि नगरपालिका तुमच्या ताब्यात होती, त्यावेळेस बीओटीचा विषय खूप गाजला गेला. पुन्हा आता निवडणुका होतील, सत्ता कुणाची येईल माहित नाही. सध्या तर प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार आहेत. भविष्यामध्ये हा बीओटीचा वाद जो आहे व्यापाऱ्यांचा, ते समोर येऊ शकतो. सत्ता जर मला गाववाल्यांनी दिली तरी आमदार राहायला काय, तो खासदार राहिला काय, मला काही फरक पडत नाही. कायद्याने मी ते होऊ देत नाही. आता सत्ता जर माझ्याकडे नसेल तर त्याला इलाज नाही. सत्ता द्यायची की नाही हे गाववाल्यांनी ठरवायचं. गाववाले जर म्हणत असतील की नळगेलाच आपल्याला सत्तेमध्ये आणायचं आहे,
नळगीच्याच माणसांना अध्यक्ष करायचं आहे, त्यांच्या ग्रुपला, त्यांच्या टीमला, तर मग ते समोरचा किती मोठा माणूस असला तरी मला काही फरक पडत नाही. मी ते होऊ देत नाही. बीओटी महाविकास आघाडी एक संघ राहील का अंधार? महाविकास आघाडी जी आहे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली, ती महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सोबत राहील का, ही स्वातंत्र्य लढवणार आहात निवडणुका? नाही, स्वतंत्र राहील ते. म्हणजे सगळे मिळून राहतील त्याच्यामध्ये. आता जे ठाकरे साहेबांची शिवसेना आहे, त्यानंतर काँग्रेस आहे, त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची आहे, हे सगळे मिळूनच ती निवडणूक लढवली जाणार.